मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा दाभोळे या गावात सासरवाडा समाजी पावसाळी भातशेती लावची असा 22 कोपरे लावलं एक 4-5 दिवसात पावसाच्या जीवावर। पाऊस आता थोडंफार कमी झालेलो असा संपूर्णपणे हे गायबच झालो असा। त्याच्यामुळे मळात लावलं इंजन आणि इंजनाच्या साहाय्याने पाणी घेऊन येलं वरती पाईप वगैरे लावलं असं आणि पॉवर टिलरच्या साहाय्यानं आता आधुनिक प्रकारे शेती केली जाता उन्हाळी आणि पावसाळी। पावसानं थोडीफार दडी मारल्या ना पण हरकत नाही। नाचणी आणि भुईमुग या दोन शेतीक पाऊस कमी होयो त्याच्यामुळे थोडंफार कमी झालो असा आणि ह्यांका बरंच उशीर झालेलो असा कारण बऱ्याच जणांची आता पावसाळी शेती लावून झालेली असा। क्षेत्र जास्त असं असल्यामुळं आणि मनुष्यबळ कमी असा त्याच्यामुळे उशीर झालो। तर आज शेवट असा करूचो 1 2 3 4 आणि ते 4 8 कोपरे असत आज दिवसाड्याक पुरे करूची असत। तर आज चिखलधुनी करूची असा म्हणजे सपवणी करूची असा आज सगळा संपवचो विचार असा। तर ही शेतीची मजा काही वेगळीच असा। व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जण शेतीकडे वळलेले असत। आता हे बरेचसे सेलिब्रिटी आपापल्या शेतात जाऊन किंवा दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतात आणि या पावसाळी भातशेतीचा आनंद घेतात। बरेच जण वर्षा पर्यटनाक जातात पण काही जण जे मातीशी जोडलेले असतात ना ते या शेतात येतात। बरेच सेलिब्रिटी शेतात काम करतात। तर पावसाळी शेतीचो आजचो दाभोळे गावातलो शेवटचा दिवस असा। मोबाईलवर झकडे झकडे फिरवूया आणि चिखलधुनीचा व्हिडिओ होता काय बघूया। दिवसभराचा आजचा काम असा 22 मिनिटाचा व्हिडिओ होता काय बघूया चला। इकडे आमची मेवणी इलेली असा मोठी मेवणी असा हा त्याच्याकडे सुबग्या असा तर रो काढा पटापट आज सपवणी करूची असा हा काय तर रो काढूचा काम आम्ही नाही करणार। पाऊस काही गायबच झालो तकडे बरीचशी मंडळी असा त्यांका पाऊस होयो असा त्यांच्या पाईप वगैरे लावल्याने असा सगळे वरसून पायने आणलेला असा पायपाच्या साह्यान पण पावसच काही गेलेलो असा जुळवा चालू आहे असा। आणि हे जे वरचे कोपरे असतात ते आम्ही तिकडसून पाणी आणलं साड्यावरसून हे सगळे कोपरे लावलो मी इल्यापासून। भाकरी खाऊन घ्या चला भाकरी खाऊन घ्या हात धुवून घेऊया लय लांबसून पाणी आणलेला असा या काळ्या वाटाणा सांबार आणि पोळी खाऊया। नाश्तो करूया जेवणाचं काय सांग पत्तो नाही। दुपारी जरा येऊ कालच्या पान खाऊया मुनग्याच्या मेवणीकडचा मुनग्यात जावचा असा। पातळ एक दोन कोपऱ्यांचो चिकर करून तरवो तकडे लावतो असं ह्यो एक अजून धरतो असा हे आपलं गप बसलं असं
ता काय माका सांगू नको. मी फक्त इंजन चालू करणार आणि बंद करणार एवढाच काम आहे माझा. इंजन चालू करणार होता बघा तिकडे. सर्व का लावता विवता काम तुमचा असा सगळ्यांचा. मस्त आहे की सुंदर वारो येता आणि हे सगळे मस्त आहे की सगळे हापूस आंब्याची झाडं असत. मस्त हवा पण येता आणि सावळी असा मस्त वाटतं. थोडंफार वाट पाऊस येऊ गयो होतो. या कोपऱ्यात खडका असत रुजीव भाई खडा कसा मोठा लांब नसत. काही 2 खडका असत. आणि पाणी पोचत नाही सगळा आता खानाचा लागतो आता आमका. आणि ह्या अशा खडकाळ भागात पावसाळी वास्तस्थिती केली जाता. तकडे लावतो 70 व तो एक धरूचो असा अजून आणि तकडे 4 कोपरे असत. पाऊस वायच वायच काहीतरी शिटशिट्टा दव पडता तसं. लाडवाची एक पिशी खालं पोळी खालं पण जेवणाचं अजून काय पत्ते नाही. 1-1.5 वाजत दिलेलो असा. असा उसपाचा लागता. या कोपऱ्यात पॉवर टिलर चालू हेवी ड्रायव्हर लागतात त्यामुळे ड्रायव्हर बदललेलो असा. हे 2 खडका असत आणि त्या तिकडे एक खडक असा. चिखल भारी केलेलो असा. सगळा रान दडलेला असा. बैलांका एक काठी मारली का बैल आपले खाली यायचे नांगरा सकट. वरसून खाली खालसून वर उचलू गया उचला. आपण सगळा हातपाय सांभाळू हवे. शाबास. हातपाय सगळा सांभाळू गया. शाबास रे शाबास. जरा चला लावणारी चला. संध्याकाळचे 3 वाजून गेलेले असत आणि आता आम्ही जेवतो असो. वाजून गेले 3 वाजून गेले संध्याकाळचे. पोळी असत काय वाटणार सांबारा आणि काय भात आणि चवळीची भाजी. शेतकऱ्यांचा जीवन हे आजार असता. काय टाइम बिम काय नसता. आणि आता संध्याकाळी वाट पाऊस येलो असा. जेवून घेतो जेवून घ्या सगळ्यांनी. का दादाने सगळं तरव काढून सपवल्यानी. हा तरव काढून सपलेलो असा. आता लावतो असा. तो ह्यो एका कोपऱ्यावर चिखल करूचो असा. त्या कोपऱ्यावर चिखल झालेलो असा. त्या एका कोपऱ्यावर चिखल होता आणि आज सपवणी असा. सपवणी असा सपवणी असा चिखल जुनी करूची असा. पाऊस मस्त येलो. गोडवर चाय खाऊया आधी. दादा चाय खाऊया गोडवर चला. आणि एक पान घेऊया. पाऊस मस्त की पडता. हो माराले पाठ शेव आता खाई खाताला नरम झालो शेव. दादा पान बिन खावा. हा पाऊस आता मस्त की पडता असा. अरे ते तुमचे नाही लावते ना आता उरलो तो नेऊन लावणार होता. तो एक आणि ह्यो एक कोपरा धरतो असा अजून. आणि पाऊस चालू झालेलो असा मस्त पैकी. शेवटचा कोपरो आता चिखला होतो करव्याचो होतो. ह्यो एकाकडे लावतो. लावून झालो काय तो पुरो करूचो आता चिखल कांदो चलली असा. इकडे मेरा लावतो. ती वरी असा ती भोवतारी लावलेली असतात आंतरपीक. साड्यावरसून पाणी आणलेलं होता त्या कोपऱ्यांका वरच्या. आणि हे जे कोपरे असत ह्या कोपऱ्यांका इंजनाच्या साह्याने पाणी आणलेलं असा. पाऊस आता सो गेलेलो असा.
आणि हय पावसाळी भातशेतीचो शेवट केलेलो असा. एका आम्ही तटो म्हणतो, म्हणजे जेव्हा भातशेतीचो शेवट होता तेव्हा ह्यो अशा प्रकारे तरवो लावतात आणि मस्त एक असा फुलासारख्या करतात. हय का थय का आणि तिकडे असतले एक दोन ठिकाणी असतले तटे लावलेले. तर इंजन काढूचा असा, इंजन काढूक जाऊया व्हाळात आणि मस्त की हातपाय धुया आणि वाच प्यावाया. चिखलदणी करूची असा, आज सामान वगैरे सगळा धुवचा असा. चला चला शाबास, येऊ दे लागता तिकडे, येऊन दे 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 आव रे पुढे तकडे धोंड्या कडगे हरी. आज चिखलदणी खरी झाली आमच्या. झाली चिखलदणी झाली म्हणतात. ह्यो व्हाळ असा आणि ह्या व्हाळा काही इंजन लावलेला होता. जवळजवळ 1000 मीटर अधिक आणा अंतर, 1000 मीटर अधिक अंतर आणि संपूर्णपणे चढाव होतो. नाही इंजन गावात पोतो देतो तर पावसावर होता. पावसावर होता, कारण पाऊस जास्त नाही पडत, व्हायचा पडता असा. पत्याचे धन्यवाद, पत्याचे धन्यवाद. इंजन दिले आणि परत 2 दिवस आमच्या वाडा होतो वावराक. हा त्याच्याकडे बोकाळत असत लोकजण, चिखलदणी करत असत, चिखलदणी पेवत असत. पाऊस थोडंफार पडलं म्हणून जमला, म्हणजे ते 4-5 कोपरे होते ना, ते इंजनाच्या सहाय्यानंच करणार असतो. 4-5 दिवस ह्याच्या आधी पाऊस नाही होतो, त्याच्यामुळं इंजन आणूचा लागला. आणि इंजन जर नाही येणार दिले असताना तर आणि 8 दिवस लागणार असते, कारण पाऊस जास्त प्रमाणात नाही आहे, तुरळक प्रमाणात असा. आणि शेतीत पाऊस भरपूर होतो, चिखलाक धमाक झाला जाम. सामान वगैरे सगळा धुवता असा, पण पाहू दे. आज खऱ्या अर्थाने चिखलदणी झालेली असा. म्हणजे सरवणी पावसाळी शेतीचो शेवटचो दिवस भात शेतीचो. त्याच्यानंतर अजून नडणी बिडणी भरपूर असा. आता चला जाऊया घराकडे, नावया देऊया आणि गप गप आहे जेवण खाऊन.